मित्रांनो, पेट्रोल पंपामध्ये काटा मारता येतो का? तर पेट्रोल पंपामध्ये काटा मारता येत नाही. तिथे कुठलीही हातचलाकी करता येत नाही किंवा त्याच्यात खाली काही जर मिक्स असेल टाकीमध्ये, तर तो बुलेटचा पंप कुठलंही पेट्रोल किंवा कुठलाही द्रव बाहेर काढत नाही. त्यामुळं पेट्रोलमध्ये काटा मारता येत नाही. याची पुढील माहिती व्हिडिओच्या शेवटी एकदम डिटेल दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आज सुद्धा हा खूप जबरदस्त विषय जो माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल, पॉवर पेट्रोल की प्युअर पेट्रोल. म्हणजे जे पॉवर पेट्रोल आहे हे ऍक्च्युली काय आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे की खरोखर याचा उपयोग टू व्हीलरला होतो का, साध्या आपल्या फोर व्हीलरला होतो का. तर याचा उपयोग होत नाही मित्रांनो. तर हे कशा पद्धतीने असतं पॉवर पेट्रोलच्या बाबतीत, जे लोकांना वाटतं की हे प्युअर पेट्रोल असेल, 100% पेट्रोल असेल, तर 100% पेट्रोल हे बिलकुलही भेटत नाही. तर याची सिस्टीम काय असते? याची सिस्टीम असते की रिफायनरीची सिस्टीम. म्हणजे समजा आपल्या पुण्यामध्ये कुठे रिफायनरी आहे, तर ती आहे लोणीला. तर तिथे काय होतं की गाड्या भरल्या जातात, टँकरचे पंप मालक असतात त्यांचे टँकर भरले जातात. ते आता मी तुम्हाला इथं संपूर्ण दाखवणार आहे. आणि मुंबईची कुठे आहे, शिवडीला आहे. त्यानंतर अहिल्यानगरची कुठे आहे, अकोळनेरला आहे. त्याच्यानंतर एक मनमाडला सुद्धा आहे रिफायनरी. आणि या रिफायनरीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे की पॉवर पेट्रोल कशा पद्धतीने असतं, हे आज मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेल सांगणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण पहा, कारण तुमच्या लक्षात येईल की हे आपल्याला वापरायचं आहे का नाही, किंवा आपल्याला भुर्दंड बसतोय. तर चला मित्रांनो, आपण पाहूया. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला दाखवतो मी की काय सिस्टीम असते या पॉवर पेट्रोलची, कशा पद्धतीने. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे या रिफायनऱ्या असतात. एखाद्या जिल्ह्यामध्ये 2 असतात, एखाद्या जिल्ह्यामध्ये 1 असतात. सोलापूरमध्ये पण एक आहे. अशा पद्धतीने या रिफायनऱ्या असतात. आणि याची जी पाईपलाईन आलेली आहे ही पूर्ण पाईपलाईन, म्हणजे तुम्ही जर पाहिलं, लोणीला जो HP चा हे आहे रिफायनरी, त्याच्यामध्ये मुंबईवरून थेट डायरेक्ट पाईपलाईन आलेली आहे. आणि इथे तिन्ही BPCL असेल, म्हणजे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल, तिन्ही पंपाच्या सुद्धा इथे गाड्या भरल्या जातात. तर ती काय सिस्टम आहे आपण पाहूया. हे पहा, असे टँकर लागले जातात रिफायनरीमध्ये आणि ते 12-12 हजार लिटरचे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही 3,000 पेट्रोल, 9,000 डिझेलही घेऊ शकता किंवा 6,000 पेट्रोल, 6,000 डिझेलही घेऊ शकता. अशा पद्धतीने हे टँकर भरले जातात इथे. आणि प्रत्येक पंपावाल्याचे या ठिकाणी टँकर आहेत आता. कारण जी पेट्रोल चोरी, डिझेल चोरी व्हायची त्याच्यावरती आळा बसावा म्हणून स्वतः मालकच आता टँकर घेतात. हा पहा मित्रांनो, हा आहे 12,000 लिटरचा टँकर. म्हणजे बघा, पहिले वरती तुम्हाला एक निळं झाकण दिसत असेल. हे 4 झाकणं म्हणजे किती झाले, 12,000 लिटर. तर याच्यामध्ये काय केलं जातं रिफायनरीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये 3-3 हजार लिटर, समजा आपण पेट्रोल धरू तर 3-3 हजार लिटर पेट्रोल टाकलं जातं. आणि त्याच्यावरतून फक्त 1 लिटर ज्याला आपण पॉवर पेट्रोल म्हणतो, 1 लिटरचं केमिकल टाकलं जातं. तर ते काय असतं, ते असतं पेट्रोल ऍडिटिव्ह, म्हणजे हाय ऑक्टेन. म्हणजे जे ऍडिटिव्ह असतात, ऑइल ऍडिटिव्ह असतात, पेट्रोल ऍडिटिव्ह असतात, इंजिन ऑइल ऍडिटिव्ह असतात, त्या पद्धतीचं हे केमिकल असतं. दुसरं काहीही नसतं. बाकी हे दोन्ही पेट्रोल एकच असतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की हे प्युअर पेट्रोल भरलं जातं, तर हे तसं काही नाही. तर चला पाहूया आपण याच्यावरती डिटेल पाहू. हे पहा, वरती जे आहे इंडियन ऑइलचं ऑक्टेन रेटिंग आहे 95. त्यांनी खाली लिहिले बेहतरीन पिकअप वगैरे. पॉवर म्हणजे BPCLचं, भारत पेट्रोलियमचं 95. त्याच्यानंतर स्पीड पेट्रोल HPCLचं 97. तर हे पाहूया आपण काय आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की काय ही सिस्टीम आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. या पेट्रोल पंपावरच्या गाड्या, समजा इथं लोणीला जातात गाड्या भरायला, त्यावेळी त्याच्यामध्ये ते पेट्रोल भरलं जातं. एका टाकीमध्ये 3,000 लिटर आणि 1 लिटरचा एक डब्बा असतो. फक्त तो असा पलटी केला जातो त्याच्यात. बाकी ते प्युअर पेट्रोल नसतं. ज्यांचा गैरसमज आहे की पॉवर पेट्रोल हे प्युअर पेट्रोल आहे, तर ते पेट्रोल टू व्हीलरला वापरू नका, त्याने काहीही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, ज्या गाड्यांना टर्बो इंजिन आहे त्याच गाड्यांना ते बऱ्यापैकी थोडासा परफॉर्मन्स देतं.
अदरवाईज त्यांना सुद्धा एवढा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही साधं पेट्रोल टाकलं तरी चालण्यासारखं आहे. हे रिकमेंडेडच नाहीये. टू व्हीलरला कुठल्याही गाडीला रिकमेंडेड नाही. त्याच्यानंतर तुमची स्विफ्टला टर्बो इंजिन मला वाटतं नाहीये, किंवा ज्या टर्बो इंजिनच्या गाड्या त्या टाकू शकता. पण साधं पेट्रोल हे सर्रास तुम्ही टाकू शकता. पॉवर पेट्रोल टाकण्याची काहीही गरज नाही. त्याने एवढा काय असं हाय ऑक्टेन किंवा म्हणजे पूर्णच जळतं किंवा ते पूर्णच प्युअर आहे असं काही नाही. कारण पहिलं जे पेट्रोल मिळतं आपल्याकडे ते काय मिळतं, ज्याच्यात 10% इथेनॉल आहे, 90% पेट्रोल आहे. दुसरं तर जे चालू केलेलं आहे त्यांनी 20% इथेनॉल आहे, 80% पेट्रोल आहे. पण प्युअर पेट्रोलचा जर तसा भाव पाहिला आपण तर 160-170 रुपये लिटर पडतं. पण ते सुद्धा अवेलेबल कुठेही मिळत नाही. त्याच्यामुळं पॉवर पेट्रोल बद्दलचा हा गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाका. आणि बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, ग्राहकांची फसवणूक केली जाते. साधाच कुठला ग्राहक आहे मला सांगा आज तुम्ही, की जो पेट्रोल बाहेर घेऊन त्याची तपासणी करेल आणि हे पॉवर पेट्रोल हे सिद्ध करून दाखवल. आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहिली का अशी एखादी बातमी आली की कुठल्या कस्टमरने केले किंवा कुठल्या सेल्स ऑफिसरने केले किंवा त्यांच्याच लोकांनी कुणी केलेलं आहे? हे कुणीही हे करू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे ग्राहकांचा फायदा याच्यात आहे की तुम्ही साधंच पेट्रोल टाका. कारण त्याच्यामध्ये जवळजवळ डिफरंट 5 ते 6-7 रुपयाचा डिफरन्स आहे. म्हणजे 10 लिटर 12 लिटर किंवा 15 लिटर जर टाकलं तुम्ही तर 1 लिटर तुमचं पेट्रोल वाचेल त्याच्यामध्ये. त्याच्यात तेवढा परफॉर्मन्स मिळेल तुम्हाला 10-15 किलोमीटर फोर व्हीलर असेल तर. आणि टू व्हीलर असेल तर एक 40-50 किलोमीटरचं तुम्हाला त्याच्यामध्ये ऍव्हरेज डिस्टन्स मिळेल. परंतु हे पॉवर पेट्रोल हे प्युअर पेट्रोल कधीही नव्हतं आणि असणारही नाही. बरीच लोक काय करतात की पॉवर पेट्रोलच्या नावाखाली साधं पेट्रोल टाकून ते पॉवर पेट्रोल आहे असे सुद्धा विकणारे महाभाग आहेत या जगामध्ये. तर त्याच्यापासून सुद्धा म्हणजे आपण कसं आहे की साधं पेट्रोल घ्या, विषय संपला. कुठलीही टू व्हीलर असू द्या, तुमची बुलेट असू द्या, त्याच्या पुढची 14 लाखाची गाडी असू द्या, कुठलीही असू द्या, किंवा होंडाची असू द्या, कुठल्याही गाड्या असू द्या, तुम्ही साधं पेट्रोल टाका. मग तुम्ही फोर व्हीलर मध्ये आल्टो असेल, तुमची क्विड असेल, कुठल्या ज्या ज्या गाड्या असतील, ज्यांना म्हणजे टर्बो इंजिन वाले सुद्धा साधंच टाकतात, डिझेलही साधं टाकतात आणि पेट्रोल पण साधंच टाकतात ते. कारण त्याच्यामध्ये काहीही फरक नसतो मित्रांनो. 3000 लिटरला 1 लिटर ऍडिटिव्ह काय करणार आहे तुम्ही सांगा मला. त्याच्यात काय काय असणार आहे, काय होणार आहे मिक्सिंग त्याच्यात. आता लोणीला जर ती 1 लिटरची पॅकिंग जर आपण मिक्स केलं आणि त्याची डिलिव्हरी आहे समजा 15 नंबरला, तर काय त्या 3000 लिटर मध्ये काय मिक्स होणार आहे ते, किंवा खाली जरी टाकीत केलं तरी एवढा काहीही म्हणजे 1 रुपयाचा सुद्धा फरक पडणार नाही. तुमच्या मायलेजला नाही, स्मूथनेसला नाही, नॉकिंगला पण नाही. जे काही सांगतात लोक हे पॉवर पेट्रोल टाका, हे करा, ते करा, असं कुठलीही पद्धत नाही. फक्त टाकताना मात्र तुम्ही आता 10% इथेनॉल असलेलं पेट्रोल पाहून टाका. कारण 20 टाकू नका, कारण 20 ही क्वांटिटी खूप जास्त होते. त्याचा रेट सुद्धा त्यांनी त्याच लेवलला ठेवलेला आहे थोडाफार. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये 10% इथेनॉल आहे तेच पेट्रोल टाका. पॉवर पेट्रोलच्या सुद्धा नादी लागू नका, E20च्या पण नादी लागू नका. जे असेल ते E10, ज्याच्यामुळे प्रदूषण चांगल्या पद्धतीने सुद्धा कमी होतं आणि प्रदूषणाला म्हणजे आळा घालण्यास सुद्धा या अर्थाने मदत होते. त्याच्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपले मित्र नातेवाईक यांना शेअर करा. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच लोकांचे अशी गैरसमज आहेत की काही काही पेट्रोल पंपात पाणी मिक्स करतात. तर पेट्रोल पाणी हे कधीही मिक्स होत नाही. दुसरी गोष्ट, यात रॉकेल टाकू शकत नाही किंवा जास्त प्रमाणात कुठलाही द्रव जर मिसळला तर आता जे पेट्रोल पंपावरती जे पंप बसलेले आहेत, म्हणजे ज्याला आपण एक पॉइंट म्हणतो जिथून पेट्रोल सोडलं जातं, जिथं काउंटिंग केलं जातं, बिल दिलं जातं, तर ते बुलेट पंप आहेत. ते काय करतात, खाली जर टाकीमध्ये पाणी असेल, रॉकेल असेल किंवा काय दुसरंच असेल, तर ते पंप त्याला उचलतच नाहीत वरती. म्हणजे ते मोटर मधून काहीच येत नाही बाहेर. ही अशी सिस्टीम आहे. आणि किंवा काही लोकांना वाटतं की काटा मारला, काटा मारला, तर अक्षरशः काटा मारणे ही एकदम म्हणजे नाहीच ही पद्धत मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी त्याचं काय. त्यांनी जरी नोजलला असं किती वेळ जर केलं तरी एकदा जो पंप झालेला आहे तेवढं पेट्रोल ते पुढे आलेलंच असतं. त्याच्यामुळं कुणी किती असं दाबून धरलं, दाबून सोडलं, खटाखट केलं तरी तुमच्या मनात कुठलीही शंका उपलब्ध करू नका. तसा काटा मारता येत नाही.
हा, आता काय होतं, समजा टाकीतलं पेट्रोल संपत आलंय तर त्यावेळेस एअर प्रेशर धरलं जाऊ शकतं, म्हणजे त्याचा फायदा मालकाला होईल पण त्या सोडणाराला नाही. तर ते रिडिंग पडलं जातं. त्यावेळेस तुम्ही बघायचंय की टाकीतलं पेट्रोल जर संपत आलं असेल तर भले तुमच्या गाडीत एखादंच लिटर पेट्रोल येईल पण 5 लिटरचं रिडिंग तुम्हाला वरती दाखवेल. तो एक मुद्दा होऊ शकतो. बाकी याच्यामध्ये अशी काहीही फसवा-फसवी करता येत नाही. फसवा-फसवी काय करता येते, तुम्हाला बोलण्याच्या नादात जर 200चा आकडा आहे चालूच ठेवला त्यांनी पंप आणि डायरेक्ट तुमच्या टाकीत टाकला आणि 500 केला तर तुमचं तिथं ₹200 लॉस होऊ शकतो. पण प्रत्येक वेळी तुम्हाला तिथं लिहिलेलं आहे की 0 पहा. त्यामुळे तुम्ही गाडी थांबवा, 0 पहा आणि त्याच्यानंतर पेट्रोल टाकायला सांगा. पंप चालू केला की तो रिस्टार्ट होतो आणि 0 होतो. त्याच्यामुळे ज्यांचे काही गैरसमज आहेत की ही काटा मारतात, हे करतात, पाणी टाकतात, तर तसा काहीही विषय नाही. हात चालाकी. त्यांना जर पैसे काढायचे आहेत, त्यांना मिळतात किती पैसे, 10-20 10-20 पैसे, त्याच्यावरती आता त्यांचं काहीही राहिलेलं नाहीये. आता क्रेडिट तुम्हाला सांगतो, पेट्रोल पंप म्हणजे एक धंदा झालेला आहे क्रेडिट कार्डचा. तिथं 3% एका क्रेडिट कार्डला पैसे घेतात. किती? 3%. 100 रुपयाला ₹3000. सॉरी, 1 लाखाला ₹3000. समजा मी जर तिथं 1-1.5-2 लाखाचं क्रेडिट कार्ड मारलं तर त्यांना ₹6000 मिळतात कामगाराला. त्याच्यामुळे ते तुमचं पेट्रोल 10-20 रुपयाचं चोरायच्या भानगडीत पडत नाही किंवा तसं करताही येत नाही. तर एक जणाकडे 5-5, 50-50 क्रेडिट कार्ड आहेत. ते लोक मारतात आणि लाखो रुपये महिन्याला कमावतात. म्हणजे एखाद्या कलेक्टरला पगार नसेल एवढे पेट्रोल पंपावरचे कामगार सध्या जे सिटीमध्ये आहेत ते क्रेडिट कार्डद्वारे पैसे कमवतात. जे डोकेलेटी वापरतात ते. त्याच्यात बरंच काही आपण पुढच्या वेळेसही पाहू. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.